लॉमध्ये बरेचसे लॅटिन भाषेतले शब्द का वापरले जातात? ही भाषा ना तर आपल्याला अवगत आहे, नाही ती लक्षात ठेवण्यासाठी इतकी सोपी आहे. तरीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात लॅटिन भाषेचा वापर हा आपल्याला लीगल लिटरेचरमध्ये किंवा अगदी आपल्या कायद्यांमध्ये सुद्धा का आढळतो? तर यामागे ऐतिहासिक कारण आहेत. आता जी मॉडर्न लीगल सिस्टम आहे, तर बहुतांशी ही मॉडर्न लीगल सिस्टम जी आहे ती कुठून डिराईव्ह केलेली आहे? तर रोमन लॉमधून. जसं की UK, USA आणि भारतसुद्धा. तर आपली जी मुळं आहेत म्हणजे रूट्स जे आहेत आपल्या लीगल लिटरेचरचे ते आहेत रोमन लॉमध्ये. आणि रोमन लॉ जो आहे हा लॅटिन भाषेमध्ये जो आहे लिहिला गेलेला आहे. त्यावेळेचं त्यांचं जे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन होतं, इव्हन जे लेजिस्लेशन होतं ते सगळं लॅटिन भाषेत पारित झालेलं आहे. आणि लॅटिन भाषा जी आहे हिला डेड लँग्वेज असंही म्हटलं जातं. आता डेड लँग्वेज म्हणजे काय? तर अशी भाषा की जिच्या शब्दांचे अर्थ जे आहे हे काळानुरूप बदलत नाही. म्हणजे त्याचा एक फिक्स्ड असा मीनिंग राहतो. फॉर एक्झाम्पल ॲक्टस रिअस म्हणजे गिल्टी ॲक्ट आणि मेन्स रिया म्हणजे गिल्टी माइंड. तर काळ कितीही पुढे गेला तरी ह्या शब्दांचे अर्थ जे आहे ते जसेच्या तसे राहणार. आणखी एक कारण म्हणजे लॅटिन भाषेमध्ये क्लिष्ट अशी संकल्पना जी आहे ती अगदी थोडक्याच शब्दांमध्ये आणि स्पष्टरित्या व्यक्त करता येते. फॉर एक्झाम्पल नेमो जुदेक्स इन कॉझा स्युआ म्हणजे नो वन शुड बी अ जज इन हिज ओन कॉज. आता हा जो इतका मोठा अर्थ जो आहे म्हणजे एवढा मोठा जो आशय आहे तो काही थोड्याशाच शब्दांमध्ये जे आहे मांडण्याची ही जी कुवत आहे ही लॅटिन भाषेमध्ये. आणि त्यामुळेच आजही आपण बघतो की त्या भाषेचा वापर आपण कंटिन्यू केलेला आहे.